अरे दादा टीम फायनली आपल्या नाटकाचा आज 500वा प्रयोग होतोय. टीम अचानक घडलंय सारा कुणीतरी बघताय खरं हिप हिप हुर्रे. टीम अचानक घडतंय सारा कुणीतरी बघताय खरं हिप हिप हुर्रे. टीम अचानक घडतंय सारा कुणीतरी बघताय खरं हिप हिप हुर्रे. ऐक ना खांड्या, नुसतं हिपी पुरे बोल ना यार. हे टीम अचानक घडते सर मीटर मध्ये बसत नाही रे. हिपी फुर्रे आणि टीम ह्याच्यामध्ये अख्खं नाटक बसतंय, तुला माहितीये का? एवढं कोणी असं नाटकाचं नाव ठेवतं का यार खांड्या? तुला माहिती आहे लोक आपलं नाटक बघायला येतात ना, सांगतात अरे ते नाटक बघितलं का गौरवचं अचानक, असं बोलतात ते. हा मधलं काय बोलतच नाही. बोल रे बोल, माझ्या भावा लीड ऍक्टर आहेस तू. अरे अभिनंदन, 5वा प्रयोग. आपल्या नाटकाचा 500वा प्रयोग साजरा होतोय. येस. ऑल सेट. चेतन कुठे? बरं इंटरव्हलला ते गेस्ट येणार आहेत, त्यांचा सत्कार बित्कार करायचा. चला चला आवरा, मी पहिल्या ओके. पटकन आवरा चला. अरे गौऱ्या, अरे लीड नाटकाचा 500वा प्रयोग हा? कसं वाटतंय? ठीक आहे, त्यात काय एवढं नॉर्मल आहे. भारी वाटणार. हा भारी. अरे चोल रे ओंक्या, ऐक माझं, आपण नट आहे, आपण आहारी जायचं नाही, कळलं? म्हणजे ऐक, मी तुला यशाचा मल्लमंत्र सांगतो. काय सांगतो? तुला तर माहिती आहे मी किती फनी आहे. मला 2-2 मिनिटाला कॉमेडी करायला आवडते. गौऱ्या चुकलास तू. तू मूलमंत्राला मलमूत्र म्हणाला, राहू दे, नको आता ते कळ. सांग काय. तुला कळलं ना मला काय म्हणायचं आहे? हे तर लक्षात ठेव. मी आज इथपर्यंत का पोचलं माहितीये का? कारण मी स्वतःला ना कुठे अडकून नाही घेतलंय. हो, नटाला ना हो बोलण्यापेक्षा नाही बोलता आलं पाहिजे, आणि धावण्यापेक्षा थांबता आलं पाहिजे. जो करेक्ट ठिकाणी थांबतो ना तो खरा यशस्वी नट. खरंय गौऱ्या. हा मग अरे तुला सांगू का, आता 500वा प्रयोग आहे ना, हाच परफेक्ट आकडा माझ्यासाठी थांबलं पाहिजे मी. हो, मला सांगायच्या पुढे काय होणार आहे? गौऱ्याच्या नाटकाचे 500 प्रयोग, 1000 प्रयोग, 1500 प्रयोग, पुढे काय त्याचा काय उपयोग होणार आहे? समीर चौगुले पण सांगतो त्याच्या मुलाखत मध्ये, मी माझ्या नाटकाचे 5500 प्रयोग केलेले आहेत. शेवटी काय करतो, स्किट, ते पण कोणा बरोबर? गौरव मोरे बरोबर. बाय द वे फिन्स्टाला माझे फॉलोअर्स त्याच्यापेक्षा जास्त आहेत. असो, मुद्दा भटकरला आपला. मी काय म्हणतो पण हे मेकअप रूमचे स्पीकर बंद केले पाहिजे, ऑडियन्सचा आवाज. आपला मुद्दा भरकटतोय, बरोबर आहे ना? मला काय म्हणायचं आहे, आता नाटक पिकलाय ना, आताच नाटक सोडलं पाहिजे. मी तुला सांगतो ना, जर आता मी नाटक सोडलं ना तर बाहेर चांगला मेसेज जाईल. म्हणजे काय नेमकं म्हणजे कसं आहे माहिती आहे का? म्हणजे बघ ना, रोज मी तेच करतो ना, येतो कॉमेडी करतो, पंचस मारतो, तेवढंच नवीन काय घडते का माझ्या आयुष्यात? जर मी बाहेर गेलो तर नवीन संधी येईल माझ्याकडे, कळलं का? अरे यशाच्या शिखरावर असताना माणसाने तिथंच थांबलं पाहिजे. तरच नवीन क्षितिज तुम्हाला बोलवेल. येस काय बोलला रे गौऱ्या? आणि क्षितिज मला खुणावत आहे. हो गौऱ्या, या बात. गौऱ्या, अरे खांड्या तू थांब. नाटक सोड तू. खांड्या, अरे नाही गौऱ्या, खरं सांगतो नाटक सोड. अरे भाई मी असंच बोललो, लगेच तुझा बीपी पिलो होईल भाई. अरे वेडा आहेस मी का? काय नाटक आता सोडणार आहे? येडा आहे का? आता भरपूर. मला तुझं म्हणणं पटलंय, तू नाटक सोड. ओंकार यार, आपण एका प्रतिभावान नटाला इथे अडकवून ठेवलंय. एक मिनिट, कोण प्रतिभावन? अरे तू गौऱ्या. मी? चल ना खांद्या यार, बस काय यार. अरे भाई चल बेल दे, चल लवकर बेल दे. तुला सांगतो, डिरेक्टरचं नाटकाला आले ना जाम टेन्शन येत आहे. ऍडिशन घेता येत नाही ना यार, ऍडिशन घेता येत नाही. मग तू पौराणिक नाटकात ऍडिशन घेतो, हाच विनोद आहे म्हणजे. भाई आज आपला 500वा प्रयोग आहे. हिपी फुर्रे, ती अचानक घडते हुर्रे असते रे. एक मिनिट काय? हे पम्या. हा दादा, सांग ना मला काय म्हणून. हा दादा, लवकर दादा. हा दादा, साऊंड चेक झालं आणि म्युझिक ट्रॅक पण चेक केले दादा, सगळे ओके आहेत. दादा कॉंग्रॅट्स. दादा मला खूप भारी वाटतंय, आपल्या नाटकाचे 500 प्रयोग होत आहेत आणि त्याचा मी टेप आहे दादा. कॉंग्रॅट्स दादा. अरे ठीक आहे, ते मला सांग, वेगळं गौरवर किती प्रेम करतोस? गौरव दादावर? हा. अरे गौरव दादा इथे आहे, इथे आहे गौरव दादा, इथे आहे. खूप प्रेम आहे आपल्या गौरव दादावर.
याला समजून ठेव. एक मिनिट गौऱ्या. याला समजून ठेव. गौऱ्या ही रिॲक्शन याला समजून ठेव. गौऱ्या ये कोणता रिॲक्शन होता रे ऐसा? सॉरी ओके I'm a lead, यार. कूल डाऊन बाबा, कूल डाऊन. मला सांग चिल बस तू बस पम्या ए पहिला हा मेकअपचा माईक बंद कर बरं का. सगळ्या प्रेक्षक रूम पम्या मला सांग, गौऱ्यावर तुझं प्रेम आहे? हो दादा. गौऱ्यासाठी काय करशील? काय पण करेन. हा? गौऱ्या तुला भूक लागली आहे काय? वडापाव आणून दादा, मी वडापाव. पम्या, अरे, पम्या, पम्या. आपल्याला वडापाव काय. गौऱ्याचा रोल करशील? हा? एक मिनिट गौऱ्याचा नाटकातला रोल करशील का? खांड्या यार रे. मी हे बघ, आपल्या भावाला क्षितिज खुणावतंय, आपण त्याला मोकळं करूया. गौऱ्या जर वरती गेला तर आपल्याला अभिमान वाटेल ना त्याचा. अरे खांड्या मी सहज बोललो होतो ना यार. तू कशाला एवढा मनावर घेतो? मी सहज बोललो होतो यार. दादा मी करेन गौऱ्या दादाचा रोल. हो दादा, मला सगळ्यांचे डायलॉग पाठ आहेत. मी ह्याचा पण रोल करेन दादा. ए बाबा गप्पो काय मी नाही जाते कुठे, मी इथेच आहे सर. डन. हा दादा करेन. गौऱ्याचा रोल तू करणार. थँक्यू दादा. जरा 2 मिनिटं बसेल दादा. खांड्या यार नाही. मी सहज बोललो. तू एवढं काय मनावर घेतो यार? अरे नाही गौऱ्या, अरे मी मला कसं तुला माहित ना मला बोलायची सवय यार. गौऱ्या, मला खरंच तुझं म्हणणं पटलं. खांड्या यार धावताना थांबण्यातच खरी मज्जा आहे. कोण बोलला रे? कोण बोलला? कोण? तुला सांगू का, मला तर ऊर फाटोस्तोवर धावायचं आहे. गौऱ्या ऐक, गौऱ्या मला थांबायचंच नाही. ऊर फाटोस्तर किंवा मी थांबणार. गौऱ्या, तुझं म्हणणं मला, अरे आय एम आर्टिस्ट यार खांड्या. गौऱ्या मला सगळं म्हणणं पटतंय तुझं. मग ए पम्या, हा? पण एक मिनिट. तू 500 प्रयोगानंतर नाटक सोडणार नाहीस ना? दादा मी 2 वर्ष थांबलो हेच खूप आहे माझ्यासाठी दादा. दादा मुळात मला हे पटतच नाही. मला असं वाटतं की प्रयोग करतच राहावं. 500, 1000, 1500, 2000. मुळात रोज करणारी गोष्ट आपण रोज नव्याने कशी करतो ते मला महत्वाचं वाटतं दादा. अरे हा वेगळा आहे. खरंच कोण हा वेगळा आहे? हो. अरे मधल्या वेळेस दुसऱ्या नाटकाला जाऊन येतो. हा कसला वेगळा आहे? ए तू अरे 2 मिनिटं गप्पच ना यार. दादा तुझा रोल भाग्य माझं. 2 मिनिटं थांबशील? हा तुझा भाग गंगाधर कुठला? खांडा ऐक ना खांडा. चेतना मेरी डार्लिंग. चेतना डार्लिंग. बरोबर तू आलीस यार. ऐक ना काय खांड्या बघ ना येडा झाला यार. काय बशा? मला नाटकातनं काढतोय आणि माझ्या ऐवजी पम्याला घेतोय. बघ यार. काय हा सांग त्याला. बोल. तुझा रोल पम्या करणार आहे? बोल त्याला. सुपर पम्या. कमाल. तू काय येडी झालीस का ग? अगं मला नाटकातनं काढणार आहे त्याला घेणार आहे. सुपर काय बोलतेस? अरे काहीतरी नवीन बघायला, नवीन करायला मिळेल ना. एक्झॅक्टली. गौऱ्याचं हेच म्हणणं आहे, नाविन्याची कास धरली पाहिजे. गौऱ्या आय एम प्राऊड ऑफ. करेक्ट आहे, ठरला आता. अरे ऐक ना कुठली नाविन्याची कास काय ते? अरे मी कधीतरी कुठेतरी वाचलं होतं ती वाक्य फेकली इकडे. संपला विषय. ऐका ना तुम्हाला सगळ्यांना प्रयोग झाल्यावर बघतो. आता प्रयोग करा. चल रेडी होया. एक मिनिट, कुठला प्रयोग? आता 500 आहे ना. अरे गौऱ्या हा तू आत्ताच क्षितिजला भेटायला जा. हे चल कपडे काढायचे. एक मिनिट ऐक कपडे ना. काढ, कपडे काढ, कपडे काढ. ए गौऱ्या डिरेक्टरचं ऐकायला पाहिजे. डिरेक्टरचं ऐकायला खांडे पाहिजे. जास्त होतं तुला वाटत नाही का? गौऱ्या असं नको. ठरलंय गौऱ्या, ठरलंय. खांडे आहे बघ डायरेक्टर आहे म्हणून तू गौऱ्या हा बघ. तुला सांगतो नंतर गंगाधर. तुला नंतर बघतो मी. थांब. देवीची म्हणजे पता तुला नंतर खातो. गोल गोल फिरताना जसा आवाज येईल ना ते तुझ्यासोबत होईल बघ आज. एक मिनिट. कपडे काढतो तू माझी खांडा यार. गौऱ्या सगळं होणार. हा ए पम्या होतोय ड्रेस. दादा एकदम परफेक्ट झालाय. वाव सुपर. कपडे घातले. डायलॉगचं काय? कोण हसतं रे? कोण हसतं रे? डायलॉगचं काय बोलल्यावर कोण हसलं? नाही मला वाटतंय गौऱ्या डायलॉगचं काय ह्या तुझ्या डायलॉगला स्वतः डायलॉग हसलाय. नाही एक पम्या हा व्हॅलिड प्रश्न आहे. माझ्याकडे बघून बोलत आहे खांड्या. पम्या डायलॉगचं कसं काय करायचं? दादा मी 500 प्रयोग टेपऱ्या म्हणून काम केलंय. मला सगळ्यांचे डायलॉग येतात. दाखव बोलून. थांब ना गौऱ्या. सहस्त्र आकाश गंगेच्या तरंगाखाली उलगडणारे हे जे तरंग आहेत ते अज्ञात आणि अनाकलनीय आहेत. जसं हिचं सौंदर्य अज्ञात आणि अनाकलनीय आहे. परागकणातून जसे पुंकेसर बाहेर पडतात तसंच हिच्या केसामधून बाहेर आलेली लट मला खुणावते. हे असं हिचं सौंदर्य आहे. बरोबर आहे दादा?
हा डायलॉग नाटकात बोलायचो. तेच आहे गौऱ्या. काय 499 प्रयोग झाले, हा डायलॉग तू बोललाच नाहीयेस. काय सांगतो हा डायलॉग? तालमीतच उलगडलेला उघडे पडले असं म्हणून हसत हसत विंगीत गेलास तू. अरे क्या बात आहे यार. पण खंडे पम्या काय डायलॉग बोललाय. पम्या कमाल डायलॉग घेतलास अरे एवढं खतरा कसं काय घेतलं बेने? मी काय म्हणतो माझ्याकडे बघून परत आला बे तू. पम्या सुपर. गौऱ्या काय बोललायस यार डायलॉग. काय डायलॉग बोलला पम्या. तुला आजच्या पार्टीला माझ्याकडनं 2 पेग एक्स्ट्रा. एक मिनिट सर पार्टी बद्दल कोणी काही बोलतच नाहीये पशा. येस 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 मी सगळं सांगणार मी सगळं सांगणार. पार्टीमध्ये कोणी काय बोलत नाही पैशा. आली मोठी मी सांगणार आहे बघा. धबधब्याखाली आंघोळ करणारी. ऐक आपली ऐक एक सेकंड. आज 500व्या प्रयोगानिमित्त मला इथे गुड न्यूज जाहीर करायची. गुड न्यूज. आपण येत्या डिसेंबर मध्ये आपलं नाटक घेऊन अमेरिका दौऱ्यावर जातोय. अमेरिका दौरा. दादा पहिली इंटरनॅशनल टूर ना. इंटरनॅशनल टूर दादा. मी पहिल्यांदा विमानात बसणार आहे दादा. आणि हे सगळं दादा गौरव दादा तुझ्यामुळे दादा. मी विमानात पहिल्यांदा बसणार आहे दादा. कशा यार अमेरिका अमेरिका पशा. WWE बघूया ब्रॉक लेसनर मग नाटक बसतोय. डोळे घालून बघ ना यार तू. एक सेकंड गौऱ्या यार असं काय करतोयस. आता ठरलं ना तू नकोय ते अडकूस बाळा. गौऱ्या तुला क्षितिज खुणावतंय. खांद्या एक विचारू का तुला. क्षितिज म्हणजे काय? कोण क्षितिज मला नाही माहिती. मला फक्त एकच क्षितिज माहिती आहे. क्षितिज पटवर्धन. दुसरं कोणच नाही माहिती यार. खांद्या यार गौऱ्या तुझा ऐक माझं. नमस्कार नमस्कार. अरे नमस्कार 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 नमस्कार. आपण मी पत्रकार जाज्वल्य निखिल टाइम्स कडून आलोय. नाही ते उलट असेल. मी पत्रकार निखिल जाज्वल्य टाइम्स कडून आलोय. कौतुक केल्याबद्दल धन्यवाद. मला मुलाखत घ्यायची. मुलाखत घ्यायची. मुलाखत घ्यायला आला. मुलाखत मी देणार. आता जर कोणी मध्ये मध्ये फडफडला लक्षात ठेवा. 500 प्रयोग मी गौरव मोरे लीड. नाही आम्हाला असं कळलं की 500वा प्रयोग तुम्ही नाही तर प्रथमेश करणार आहे. त्यासाठी आम्ही मुलाखत घ्यायला आलोय. अरे अजून आमचं मेकअप रूम मध्ये ठरतंय पण बाहेर मीडियाला कळलं सुद्धा. जाज्वल्य तुझी जाज्वल्य ना गुडघ्यान ठेचीन मी. लक्षात ठेव. मी बेकार आहे. ती मशीन बघितलं मिरची काढत मशीन तुला कळायचं नाही. कळलं. जाज्वल्य टाइम्स भाप करून जाशील. एवढा मुद्दा करशील. तुला आल्याला कळलं की कांदा यार घेणार नाटकामध्ये. कांदा यार मी मस्करीमध्ये बोललो यार. तू एवढं मला घेशील का यार. मी सर तू उकसवला मला. गौऱ्या अरे तुझं का मस्करीत घेऊ आम्ही. तुझं बोलणं सिरियसली घेतोय. ऐक गौऱ्या ऐक माझं ऐक ना भावा. तू यात नको अडकूस. तू आणि तुझं क्षितिज बाहेर जाऊन करिअर सेट करा. हा नको इथे. पम्या माईक जरा चालू आहे का. मला एक अनाउन्समेंट करायची. नमस्कार रसिक हो. दम करतोय. आजच्या आमच्या 500व्या प्रयोगाला रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आजचा प्रयोग आम्ही एक जरा वेगळा प्रयोग करतोय. आजच्या या 500व्या प्रयोगापासून आमचे प्रमुख कलावंत गौरव मोरे हे नाटकात नसतील. धन्यवाद. आणि त्याऐवजी गेले 499 प्रयोग आमची संगीत संयोजनाची जबाबदारी पार पाडणारे आमचे बॅकस्टेज कलावंत प्रथमेश शिवलकर ही ते भूमिका करतील. त्यामुळे मंडळी आजपासून तुम्हाला आमच्या नाटकात गौरव मोरे हे दिसणार नाहीत. पैसे देऊन ऑडियन्स आणलं काय. बेंचवर आलाय बाहेर मी नाही म्हणून. त्यांना कसं कळलं बेंचवाल्याला की मी नाही म्हणून. मुद्दाम चाललंय कांड्या सगळं यार. ऐक ना तुझ्या पाया पडतो यार. मी 500 काय मी 5000 प्रयोग करतो प्लीज. मला मी मस्करीत बोललो नाही. मला सगळं कळलंय भावा. गेले 499 प्रयोग जे आर्टिस्टना मास दाखवते ना. माझ्यामुळे नाटक चाललंय. माझ्यामुळे सगळं घडतंय नाटकात. माझ्यामुळे नाटकाला बुकिंग आहे.
भावा एक गोष्ट लक्षात ठेव, नाटक मोठं असतं, नाटकापेक्षा कोणी मोठं नसतं. हा? अरे पण मी असंच बोलायचं खाणं यार. पम्या करशील ना? हा, Done आहे दादा. ना सगळं? हा, दादा, करेन. जरा त्यांना इंटरव्ह्यू, तुम्ही इंटरव्ह्यूला इंटरव्ह्यू घ्या. हा येस येस. कसं तुम्ही मित्र आहे यार, तुमच्यापेक्षा ना मेलेलं बरं आहे यार. खरं सांगतोय. जा तिकडे चल दोघांनी निघा साईडला. तुम्ही लोक मला घेणार नाही नाटकात ना? कन्फर्म मला काढलंय ना? कन्फर्म आहे खांड्या? तू बोल कन्फर्म आहे, मी काहीच बोलणार नाही. हो हीच आपली 14 वर्षाची मैत्रीण ना, काढलं ना. बघ आता नवीन नाटक करतो का ना बघ. छोट्या काकाला सांगतो, त्यांनी मला परवा फोन केलेला. त्यांच्याकडे नवीन नाटक आहे. हॅलो छोट्या काका. हॅलो. हा गौऱ्या बोलतोय. हा बोल ना गौऱ्या. काका ते तुम्ही नवीन नाटक आणलं होतं ना, मला बोलले गौऱ्या करशील का? हा? हा ते नवीन नाटक मी रेडी आहे करायला. अरे नाही, त्याचं काय झालं माहितीये गौऱ्या? हा अरे ते नाटक मी ना क्षितिज झारापकरला घेऊन करतोय. हा? पण तू फोन केलास बरं झालं. नाटकाला या परवा त्याचा मुहूर्त आहे. चल ठेवतो. कोण लोक आहेत तुम्ही? कोण हा क्षितिज आहे यार? तो माझ्या वाटायला लागला यार. बेकार क्रिएटिव्हिटी आहे तुम्ही.